SIM card not detected. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आपल्या शॉप वरती. तर आज आपल्याला सिक्युअर कंपनीचे सोलार कॅमेरा ह्याची टेस्टिंग घ्यायची आहे. नेमकं ते सेटिंग कशी आहे कशी नाही, तर ते आता पूर्ण ते सेटिंग थोडेसे वेगळी आहे. आपल्या ऍक्टिव्ह पिक्सल पेक्षा थोडीशी सेटिंग वेगळी आहे सिक्युअरची. तर त्यासाठी आता आपण सिक्युअर कंपनी या सोलार कॅमेरा सगळ्यात ब्रँड हा, तर त्याची आज टेस्टिंग घ्यायची सोलार कॅमेराचा. तर आधी हा आहे सिक्युअर कंपनीचा सोलार कॅमेरा. तर हे बघा, इथं पूर्ण कंपनीचं नाव अटॅच आहे. ते पूर्ण ह्याच्यामध्ये काय काय फंक्शन आहेत काय काय नाही हे बघा. सिम कार्ड आपल्याला दोन्ही पण अटॅच होते. 4G पण होऊ शकते आणि 5G पण होऊ शकते. हे डायरेक्ट उन्हावर तर दिसू शकते. आणि हे गाडीचं कॅमेरामध्ये कसं सेटिंग आहे कसं नाही हे बघा, एवढं फंक्शन दिलेलं आहे. तर हा आपण ओपन करूया आणि बघूया नेमकं आहे काय काय. तर मोशन ट्रॅकर आहे, तिकून आपण फोनवर बोलू शकतो. इकून पण नाईट व्हर्जन पण आहे. मेमरी कार्ड 256 GB तर अवेलेबल आहे. सपोर्ट मोबाईल फोन आणि अजून पण भरपूर फंक्शन आहेत. तर याला आपण ओपन करूया आधी. तर याची किंमत तर भरपूर आहे, MRP आहे भरपूर. पण विषय आहे आता हे पूर्ण सील पॅक आहे. तर आपण त्याला खोलूया. पहिला आधी बघूया सोलर कॅमेरा कसा आहे कसा नाही. तर हे बघा, ओपनिंग करूया आपण. याची ओपनिंग आहे. ओपनिंग नेमकं काय काय असते मग ओपनिंग मध्ये काय काय नाही तर बघूया आधी. सर्वप्रथम आपल्याला आली आहे पावती आली, याच्यामध्ये पिन आली मोबाईलची ते काढायसाठी. दुसरा आले सोलार प्लेट. हे आहे सोलार प्लेट. त्याची प्लेट पण भरपूर मोठी आहे. आणि हा आहे आपल्या पूर्ण सेटिंग कॅमेरा. शो आहे आपला सोलार कॅमेरा. तर आता याला ओपन करूया. हे बघा, शो आहे सिक्युअर याचा कंपनीचा कॅमेरा. हे फिटिंग साठी आलेलं आहे. आणि हे सोलारचं दिसतंय आपलं कॅमेऱ्याच्या मागच्या साईड बॅक साईड. हे नट बोल्ट. हे आहे आपला सोलार प्लेट लावण्यासाठी स्टँड. हे पण आहे. तर याची टेस्टिंग करूया आपण आधी. तर याचं ऑन ऑफचं बटन बघूया कुठे आहे आधी. हे इथं आहे ऑन ऑफचं बटन. हे बघा इथं आहे. आणि इथून डायरेक्ट इथं आहे बघा, इथं आहे ऑन आणि ऑफ. इथं ऑन ऑफ करायचं. हे जे आहे हे सोलारच जे आपलं प्लेट बसणार आहे त्यासाठी आहे हे. तर कॅमेरा सुरू झालेला आहे. SIM card not detected. त्याच्यात सिम कार्ड नाही म्हणून त्याच्यामुळे आडत होते. तर आता याचं सिम कार्ड ते कुठं बसतं ते पण बघूया. हे बघा, सोलार कॅमेरा ऑन झालेला आहे. आणि हे पूर्ण जे दोन लेन्स वाले हे डबल लेन्स वाले, ही एक लेन्स आहे, हा फिक्स राहतो. आणि हा 380 डिग्री मध्ये फिरतो. या दोन चार, हे चार लाईट आहेत. या 5 आणि या 5 10, 14 लाईट आहे टोटल. आणि ह्याच्या सिम कार्ड आणि मेमरी कार्ड इथं बसतं बघा. हे असं ओपन करायचं. इथं इथं लिहिलेलं आहे, इथं लिहिलेलं आहे. इथे आहे खालच्या साईडला आहे सिम कार्ड. इथं आहे मेमरी कार्ड. आणि इथं आपला जे आहे रिसेट असतो. म्हणजे रिसेट म्हणजे नंतर काही प्रॉब्लेम आला तर एकदा रिसेट करायचा आणि त्याच्यानंतर त्याला परत एकदा मग ऍड करायचा. तर त्याची ऍप कोणती आहे ते पण बघूया आपण. सर्वात पहिले आपला गुगलवर जायचं. गुगलवर जाऊन डायरेक्ट काय करायचं, जो आपला कॅमेरा असतोय इथं बघा, इथं दिलेला आहे. इथं ऍपल स्टोअर पण आहे, म्हणजे आयफोन मध्ये पण ओपन होऊ शकतो. इथं जायचं, गुगल किंवा प्ले स्टोर वर जायचं, हे डायरेक्ट स्कॅन करायचं. हे स्कॅन केलं की डायरेक्ट ऍप ओपन होते. ऍप ओपन होते आणि नंतर त्यामध्ये आपले फंक्शन ऍड करूयात. तर ते आता बघूया आपण. डायरेक्ट ते ऍप ओपन करू. ते बघा, आपण डायरेक्ट आलो होतो, डायरेक्ट गुगलला आलो होतो. आणि गुगलला बघा इथं इथं जे दिसतंय हे कॅमेरावाला, हे कॅमेरावर टच करायचं.
इथं ओपन करायचं. हे स्कॅनरवर न्यायचं. हे स्कॅनर डायरेक्ट वेबसाईट येते. ह्या वेबसाईटवर ओपन करायचं. वेबसाईटवर ओपन केलं आपण पहिले ऑलरेडी ओपन केल्यामुळे येऊ शकते डायरेक्ट ती तशीच. तर बघूया आता आपलं लोडिंग होते. हे बघा. तर डायरेक्ट गुगल हे आपलं ओपनच आहे. त्याच्यामुळे ओपन झालंय ते पूर्ण. ओपन ओपन केल्यावर लोकेशन ऑन करायचं. लोकेशन झाल्यावर ब्लूटूथ पण ऑन करावं लागते फर्स्ट टाइम. आणि डबल ब्लूटूथ पण ऑन झालं. ब्लूटूथ ऑन झाल्यानंतर परत परत काय करायचं, जे आपलं आता हे जे दिसतंय इथं स्कॅन ऍड मेंबर किंवा इथं स्कॅन दिसतंय. हे जे खाली कोपऱ्यामध्ये स्कॅन आहे, हे स्कॅन करायचं. After the device is powered on and you hear a voice prompt from the आणि परत जो device, आपल्या scan the कॅमेऱ्यावर जो QR code स्कॅनर on the आहे body of the device. तो स्कॅन करायचा. म्हणजे आता एखादा आता ह्याच्यात तर सिम कार्ड ते नाहीये, त्याच्यामुळे आता हे आपण स्कॅन करू शकत नाही. किंवा मग हे जे स्कॅनर त्याला स्कॅन करायचं. ऍड होऊन जातं इथं ऍड होऊन झालं डायरेक्ट इथं आपल्या मोबाईल मध्ये फंक्शन येऊन जाते. तर ह्याची आहे पूर्ण ह्याची अशी सेटिंग.